हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी इथे एकदम खुसखुशीत अशा मटारच्या कचोऱ्या बनवल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, अगदी बाजारात मिळतात तशा या खुसखुशीत झालेल्या आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे. तर ह्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ही मटारची कचोरी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण त्यात जे सारण भरणार आहोत ते करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी इथे ताजे ताजे असे मटार घेतलेले आहेत. थंडीच्या दिवसात एकदम फ्रेश असे मटार मिळतात, ते सोलून घेतलेले आहेत. आणि इथे 2 हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे. तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते सगळे मटार. आणि त्यामध्येच आलं आणि मिरची पण मी वाटणार आहे. यामध्ये पाणी न घालता आपल्याला जाडं भरडं असं हे वाटून घ्यायचं आहे. आता हे आधी वाटून घेते मी. तर आता हे वाटून घेतलं आहे, मी दाखवते तुम्हाला. तर तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण ह्याची पेस्ट केली नाही आहे, जाडसर असंच वाटलेलं आहे. तर आता आपण ह्याचं सारण बनवणार. तर इथे एक कढई घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी जिरे घालायचे. तर हे जिरे घातलेत. त्याचबरोबर थोडासा हिंग घालायचा. नंतर यामध्ये हे जे आपण मटारचं जे वाटण केलं आहे ते सगळं आता यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे सगळं मी ह्याच्यात आता घालून घेते. आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतायचं आहे. ह्याच्यात आणखीन काही मसाले घालायचे आहेत, ते पण मी घालते. आधी हे मी थोडंसं आधी परतून घेते. आता यामध्ये मी सगळ्यात आधी थोडीशी हळद घालते. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालते आहे. आपण यामध्ये मिरची पण घातली आहे, त्या अंदाजे आपण तिखट घालायचं आहे. कोणाला किती तिखट चालतं त्या अंदाजे तुम्ही घालू शकता. त्यानंतर इथे मी गरम मसाला घेतला आहे, तो 1 चमचा घालून घ्यायचा. यानंतर यामध्ये आमचूर पावडर घालायची आपल्याला, त्याच्यामुळे अशी चटपटीत अशी टेस्ट येते या कचोरीला. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचे. पूर्ण सारणाला हे मसाले लागतील असं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सारण पूर्णपणे आपल्याला ड्राय करायचं आहे. ह्याच्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे गेला पाहिजे. हे बनवायला थोडासा वेळ लागतो. पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं. ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. जर झाकण ठेवाल तर त्याला परत पाणी सुटतं. त्यामुळे हे असं नुसतंच आपल्याला परतूनच आपल्याला हे सारण तयार करायचं आहे. एक 5 ते 7 मिनिट झालेत. हे मी चांगलं असं परतते. तुम्ही बघू शकता हे थोडंसं ड्राय व्हायला लागलं आहे. ह्याच्यात मीठ आपण आत्ता घालणार नाही आहोत. जर आत्ताच मीठ घातलं तर मिठाला परत ह्याला पाणी सुटू शकतं. त्यामुळे हे पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर शेवटी आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. आणखीन एक 5 ते 10 मिनिट मी ह्याला असंच परतत राहणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सारण जे आहे ते पूर्णपणे आता कोरडं व्हायला लागलं आहे. त्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे आता निघून चाललं आहे. आता या स्टेजला मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेते. आणि हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ चांगलं. आणि आणखीन एक 2 ते 3 मिनिट मी ह्याला असंच चांगलं परतत राहते. म्हणजे
तर अशा प्रकारे आपलं हे कचोरीचं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता मी इथे गॅस बंद करते आणि हे मी बाजूला काढून ठेवते. हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आता कचोरीला लागणारी आपल्याला जी पारी करायची आहे ती आता आपण आधी तयार करून घेऊया. तर या कचोरीच्या पारीसाठी मी इथे मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी हा ओवा घालून घेते. ओवा असा थोडासा हातावर चोळून घालते. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. आणि आता हे आपल्याला आधी तेल, मीठ आणि ओवा आपल्याला या मैद्याला चांगला आधी चोळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे. आधी मी हे सगळं ह्याला चोळून घेते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याची चांगली अशी कणिक मळून घ्यायची. आता थोडं थोडं पाणी घालते मी याच्यामध्ये. खूप सैल आणि खूप घट्ट नाही असा हा गोळा आपल्याला भिजवायचा आहे. पाणी एकदम पण घालायचं नाही. मळत मळतच आपल्याला ह्याचं पाणी घालायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला पारीसाठी लागणारी ही कणिक जी आहे ती आता तयार झालेली आहे. खूप घट्ट नाही, खूप मऊ नाही अशी मी ही कणिक आता भिजवलेली आहे. आता आपण झाकून ठेवून देणार आहोत. तर इथे सारण पण तयार आहे. एका ताटात मी असं पसरून घेतलेलं आहे गार होण्यासाठी आणि ही कणिकसुद्धा तयार आहे. तर आपण एक अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मग आपण ह्याच्या कचोऱ्या बनवणार आहोत. आता आपण कचोरी करायला घेऊया. तुम्ही इथे बघू शकता सारण जे आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे, एकदम मोकळं झालेलं आहे आणि अजिबात असं हाताला पण चिटकत नाही आहे. तुम्ही इथे बघू शकताय. आता हे मी साईडला ठेवून देते. आता हा जो मैद्याचा गोळा आपण मळून घेतलेला आहे तो पुन्हा एकदा मी थोडासा हाताने असा मळून घेते, म्हणजे तो एकदम असा सॉफ्ट असा गोळा तयार होतो. इथे पोलपाटवर घेतलाय मी हा गोळा. आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे कापून घ्यायचे. तर ह्याला मी आता एक, आपल्याला जेवढ्या आकाराची कचोरी करायची आहे तेवढा आपण ह्याचे सगळ्यात आधी गोळे कापून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता सगळे असे पेढे मी कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्या कचोऱ्या बनवायच्या आहेत. तर सगळ्यात आधी मी त्याच्यातला एक पेढा घेते. आता आपल्याला हा साधारण पुरीच्या आकाराचा आपल्याला आधी लाटून घ्यायचा आहे. खूप पातळ नाही किंवा खूपही जाड नाही, मीडियम आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यात नंतर सारण भरायचं आहे. आता इथे आपलं हे लाटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी हे जे सारण केलेलं आहे ते मी भरून घेते. आता हे चारी साईडने आपल्याला बंद करून घ्यायचं.
मोदकाला करतो तसं आपल्याला हे सगळीकडून असं बंद करायचं आणि वरून त्याला थोडंसं प्रेस करायचं. हातानेच थोडंसं प्रेस करायचं. आता तुम्ही इथे बघू शकता, ही आपली कचोरी जी आहे ती आता तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या कचोऱ्या आधी सारण घालून फिलिंग करून घेते. आता तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारे या सगळ्या कचोऱ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. सगळ्या एकसारख्या आकाराच्या झालेल्या आहेत. आता या कचोऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते कशा होतात ते. आता इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल जे आहे ते आता गरम झालेलं आहे. एक एक करून आता यामध्ये कचोरी तळून घेणार आहे. तळताना गॅस जो आहे तो मीडियमच ठेवायचा. आणि कचोरीवर असं तेल टाकत आपल्याला ती चांगली तळून घ्यायची आहे. गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला ही कचोरी चांगली तळून घ्यायची आहे. अगदी बाजारात मिळते तशी घरच्या घरी आपण अशा पद्धतीने कचोरी बनवू शकतो. आता इथे बघू शकता आपली कचोरी जी आहे ती छान अशी फुगलेली आहे. आता तुम्ही आता इथे बघू शकता कचोरी जी आहे ती आपली छान तयार झालेली आहे. आता ही काढून घेते मी. ही जशी गार होईल तशी एकदम खुसखुशीत होणार आहे. तर ही आता काढून घेते. अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा सगळ्या कचोऱ्या ज्या आहेत त्या एक एक करून तळून घेते आणि सगळ्या झाल्यावर तुम्हाला मी एकदम दाखवते.